देशात संविधानाची हत्या होते, लोकांची मतं विकत घेण्याचा सरकारचा प्रयत्न, संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल. देवेंद्र फडणवीस दखलपात्र राहिलेले नाहीयेत, संजय राऊतांचा टोला. मन की बात मधून मोदींकडून आईच्या आठवणींना उजाळा. एक पेड मां के नाम अभियानाची घोषणा. आईच्या नावानं एक झाड लावा, मोदींचं जनतेला आवाहन. 200 शब्दांचा निबंध लिहिण्याची शक्यता पैशाच्या देवाणघेवाणीशिवाय होऊच शकत नाही. पुण्यातील पोर्शे प्रकरणावरून राज ठाकरेंचं टीकास्त्र, तर अमेरिकेत बुरहान महाराष्ट्र मराठी मंडळाच्या अधिवेशनात राज ठाकरेंची मुलाखत. फोटोग्राफीमध्ये आवड असणारी व्यक्ती मुख्यमंत्री झाली की खूप प्रॉब्लेम्स होतात. देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टोला. लाडकी बहीण योजना आणणारे बहिणीच्या पराभवासाठी प्रयत्न करतात. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा टोला. अखेर 17 वर्षांनी भारत ठरलाय विश्वविजेता. दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव. सूर्यकुमार यादवचा झेल, तर जसप्रीत बुमराहची भेदक गोलंदाजी भारतासाठी ठरलाय टर्निंग पॉइंट. विराट कोहलीकडून T20 इंटरनॅशनलमधून निवृत्तीची घोषणा. हा माझा शेवटचा T20 वर्ल्ड कप. कॅप्टन रोहित शर्माचीही T20 इंटरनॅशनलमधून निवृत्तीची घोषणा. सायनचा रेल्वे ओव्हरब्रिज अवजड वाहनांसाठी बंद. पावसाळ्यात दुर्घटना टाळण्यासाठी अवजड वाहनांची वाहतूक बंद. वाहनांना पर्यायी वाहतूक व्यवस्था. पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी तपासाला वेग. 1.25 महिन्यात अंतिम आरोपपत्र दाखल. 169 पानांच्या आरोपपत्रात नवे खुलासे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पुण्याच्या दिशेने मार्गस्थ. पालखीचा पहिला मुक्काम पुण्यातील नाना पेठेमध्ये. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराजांच्या पालखीतील वारकरी एकत्र येणार.